भाग्य दिले तू मला. भाग 9. मृदुलाला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तशी ती पूर्णपणे बरी झाली नव्हती, पण घरी मामा तिची पूर्ण काळजी घेऊ शकत होते, त्यामुळे डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली. मृदुला तिच्या रूममध्ये बेडला टेकून बसली होती आणि आर्यन तिच्यासाठी एक बुक वाचत होता, पण त्याचे शब्द तिच्या कानावर पडतच नव्हते. ती तर त्याला बघण्यातच हरवली होती. आर्यन, काय ग, काही हवंय का? हो हो, काय? तू ते बुक सोड आणि इथे येऊन बस, मृदुला क्यूटचा चेहरा करून म्हणाली. अगं बच्चा, तूच मला मगाशी बुक वाचायला सांगितलं होतं ना? हो, सांगितलं होतं, कारण मला बोर होत होतं. पण आता मीच म्हणतीये की ते बुक ठेव आणि माझ्याजवळ येऊन बस. ओके बाबा, ठेवतो. आर्यन तिच्या शेजारी येऊन बसला. मृदुलाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आर्यननेही तिला प्रेमाने जवळ घेतलं. आर्यन, एक विचारू? विचार ना. तो माणूस कोण होता? आर्यनने एक सुस्कारा सोडला आणि तो सांगायला लागला. रघु नाव आहे त्या गुंड्याचं. मुंबईच्या कुख्यात डॉन आहे तो. आत्या मुंबईला जो NGO चालवते त्याच्या थ्रू तिने एक जागा घेतली होती अनाथ आश्रम बांधायला. तीच जागा त्याला हवी होती, म्हणून तो खूप दिवसांपासून तिच्या मागे लागला होता. आपल्या एंगेजमेंटच्या दिवशी त्याने काहीतरी मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला होता, म्हणूनच आत्याला आपल्या एंगेजमेंटलाही येता आलं नाही. तुला आठवतंय, तू त्या दिवशी आत्याला भेटायला घरी आली होती तेव्हा बाबा मुंबईला गेले होते. आत्याने त्यांना सगळं सांगितलं होतं, म्हणून बाबा मुंबईच्या पोलीस कमिशनरला भेटायला गेले होते. ते परत आल्यावर आत्याशी बोलायला गेले तेव्हा मी चुकून त्यांचं बोलणं ऐकलं आणि मला हा सगळा प्रकार कळला. तुला खरं सांगू मृदू, तेव्हा मला आत्याचा एवढा राग आला ना. अगं, तिथे ती एखाद्या दिवशी जेवली जरी नाही ना तरी मला लगेच कळतं, पण एवढी मोठी गोष्ट तिने मला अजिबात कळू दिली नाही ग. एकटी असते ती तिथे. तिला काही झालं असतं तर काय केलं असतं आपण? त्या गुंड्यांची हिंमत बघितली ना तू. त्याने इथे पुण्यात येऊन तुला किडनॅप केलं. तिने तिला एकटीला काही करायला त्याला काय वेळ लागला असता का? हे सगळं बोलताना त्याच्या आवाजातला राग, काळजी, प्रेम सगळं तिला जाणवत होतं. बोलताना त्या दिवशी तिची झालेली अवस्था आठवून त्याचा आवाज कापरा झाला होता. आर्यन, इकडे बघ राजा, आता आपण सगळे ठीक आहोत की नाही? मग आता जे झालं ते विसरून जा. यापुढे असं काहीच होणार नाही. ट्रस्ट मी आहे ना कायम तुझ्यासोबत, मृदुला त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवून म्हणाली. आर्यन तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत बसला आणि मृदुला त्याच्या केसामधून हात फिरू लागली. आर्यन, मला भूक लागलीये रे. काही वेळाने मृदुला त्याचा मूड चेंज करण्यासाठी म्हणाली. हो का? मी पण किती मूर्ख आहे ना, या सगळ्या नादात विसरूनच गेलो. थांब, मी आता तुझ्यासाठी जेवायला घेऊन येतो, आर्यन म्हणाला. तो जाणारच होता की कुणीतरी दारावर नॉक केलं. आर्यनने दार उघडलं तर मृदुलाची आई होती. आई, या ना, आर्यन म्हणाला. नाही, नको. मनू झोपली का रे? नाही हो, ती कसली झोपते? बसली आहे. तिच्यासाठी जेवण घेऊन आले होते. खिचडी केलीये. तुला माहितीये ना ती खिचडी खायला किती नखरे करते. आता तूच बघ काय करायचं ते. मी आणि वहिनी देवळात जातोय. काही लागलं तर आर्या आणि यश आहे खाली, आई म्हणाली. तुम्ही बिंदास जा, आम्ही बघतो आपल्या मॅडमकडे, आर्यन हसत म्हणाला आणि जेवणाची प्लेट घेऊन मृदुलाकडे आला. आई होती ना रे? मग आत का नाही आली? अगं, त्यांना देवळात जायचं होतं. अच्छा, काय आहे जेवायला? मृदुलाने एकदम एक्सायटेड होऊन विचारले. खिचडी. काय? आर्यन, मला नकोय खिचडी. मृदुला वेडावाकडं तोंड करत म्हणाली. मृदू, बिलकुल नखरे करायचे नाही. आजारी माणसाने खिचडीच खायची असते. सो आता तू पण पटकन ही खिचडी संपवायची. आर्यन तिच्या समोर चमचा धरत म्हणाला. अरे यार, मला ना तुमचं हे लॉजिकच कळत नाही. बिचाऱ्या आजारी माणसाची आधीच काही खायची इच्छा होत नाही, त्यात तुम्ही त्याला ही खिचडी खाऊ घालून आणखीनच आजारी असल्याचा फील आणून देता, मृदुला म्हणाली. आर्यन मात्र तिच्या अशा बोलण्यावर हसत होता. तू हसतोयस काय? मी काहीतरी महत्वाचं बोललीये आणि तू हसतोय, मृदुला गाल फुगवून म्हणाली. अगं बच्चा, तू अशी लहान मुलांसारखी वागायला लागली तर मी हसू नाही तर काय करू? आर्यन तिची गाल ओढत म्हणाला. आणि मॅडम, फॉर युअर किड इन्फॉर्मेशन, आजारी माणसाला खिचडी यासाठी खायला देतात कारण ती पचायला हलकी असते. आणि आता तुला पण तीच खिचडी खायची आहे. आर्यन, प्लीज नको ना. डॅन. यश आणि आर्या आत आले. आज खास आपके लिए सेफ यश और सेफ आर्या लेकर आए हैं अपनी खास डिश, जिसका नाम है सूप. यश आणि आर्या एकत्रच म्हणाले. सूपचं नाव ऐकून इतक्या वेळ त्याची नौटंकी ऐकून आनंदी झालेली मृदुलाचा चेहरा पुन्हा पडला. अरे ये, सूप बनवून आणलंय ना? मग एखादी सूप अवघड फ्रेंच किंवा इटालियन डिश बनवल्यासारखे काय रिॲक्ट करताय?
आर्यन म्हणाला, बघ ना, मला वाटलं काहीतरी खूप मस्त बनवून आणलं असेल यांनी. मी किती खुश झाले होते माहितीये. मृदुला इवलसं तोंड करून म्हणाली. यश, हिला नकोय सूप. आणि तसंही इथे कुणालाच आपल्या मेहनतीची कदर नाहीये. जाऊ दे, आता आपणच पिऊन टाकूया हे सूप. आर्या नाटकीपणे म्हणाली. हो ना, जाऊ दे, आपल्याला काय, चल जाऊया. यशही तिच्या नौटंकीत सामील झाला. ते दोघेही जायला निघाले. नको नको, या खिचडीपेक्षा सूप बरा. आणि तसंही माझ्या भावाने आणि मैत्रिणीने एवढ्या कष्टाने हा सूप बनवलाय, मला तर पिलाच पाहिजे. मृदुला म्हणाली. किती नौटंकी आहात रे तुम्ही सगळे. आणि सूप पिला तरीही तुला खिचडी खावीच लागणार आहे. आर्यन म्हणाला, आता ती तुमचं तुम्ही बघा. आमचं काम आम्ही केलंय आणि आता आम्ही जातोय. असं म्हणून यश आणि आर्या निघून गेले. मृदुलाच्या हाताला प्लास्टर होतं, त्यामुळे तिला हाताने खाता येणार नव्हतं. म्हणून आर्यनने तिला भरवत होता. आर्यन, झालंय माझं. 2-3 घास घेतल्यावर मृदुला म्हणाली. अगं, असं काय करतेस मृदू. तुला भूक लागली होती ना मगाशी, आणि आता एवढंच झालं पण. थोडंसं अजून खा ना बच्चा. आपल्याला गोळ्या घ्यायच्या आहेत ना. आर्यन, 2 घास अजून प्लीज माझ्यासाठी. आर्यनने तिला जबरदस्तीने आणखी 2-3 घास खायला लावले. तिचं जेवण झाल्यावर त्याने तिला गोळ्या दिल्या आणि बेडवर नीट झोपवलं. तू आता आराम कर, मी हे सगळं ठेवून आलोच. आर्यन म्हणाला. मृदुला मानेनेच हो म्हणाली. आर्यन सगळं ठेवायला खाली गेला. मृदुलाला वॉशरूमला जायचं होतं. तिने थोडा वेळ आर्यनची वाट बघितली आणि मग ती स्वतःच बेडवरून उठून हळूहळू जायला लागली. तिच्या तळपायाला कासा रुतल्या होत्या आणि पायाला मुकामारही लागला होता. त्यामुळे तिला नीट चालता येत नव्हतं. त्यात तिला अशक्तपणाही खूप होता. ती भिंतीचा आधार घेऊन चालत होती, पण थोडं पुढे गेल्यावर तिला गरगरायला लागलं. डोळ्यांसमोर सगळं धुंदर दिसायला लागलं. ती पडणारच होती की आर्यनने तिला सावरलं. म्हणू, अगं कशाला उठली बेडवरून. मी नाही म्हणालो होतो ना तुला. काही हवं होतं तर मला सांगायचं ना. ते मला वॉशरूम, मृदुला म्हणाली. आर्यनने तिला उचललं आणि वॉशरूमपर्यंत घेऊन गेला. ती बाहेर आल्यावर तिला उचलून बेडवर आणून नीट झोपवलं. मृदुलाला झोप येत नव्हती. आर्यन खालून आल्यापासून तिला जरा अस्वस्थ वाटत होता. आर्यन, काही बोलायचं होतं का. मृदू त्याला म्हणाली. नाही, तू आराम कर, आपण नंतर बोलूया. आर्यन, सांग ना. बाबांचा फोन आला होता. पोलिसांना तुझं स्टेटमेंट द्यायचंय. संध्याकाळी येणार आहेत म्हणाले. पण आता नको, मी त्यांना नाही म्हणून कळवतो. तो त्यांना कॉल करणारच होता की मृदुलाने त्याचा हात पकडला आणि नकारार्थी मान डोकावली. तू असशील ना माझ्यासोबत, मग मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी देईल स्टेटमेंट. ओके, मी कळवतो त्यांना. पण त्याआधी तू झोपायचंय. तुला आराम मिळणं माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. आर्यन म्हणाला. आर्यन तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्याला बघता बघता मृदुलाला कधीतरी झोप लागली. संध्याकाळी पोलीस मृदुलाकडे आले. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, या ना. मामींनी त्यांना आत बोलावलं. नमस्कार डॉक्टर साहेब, आम्हाला मिस मृदुलाचं स्टेटमेंट द्यायचं होतं. तसं मी मिस्टर देशपांडेशी बोललो होतो. तुम्हाला काही हरकत नसेल तर. अहो, हरकत काय त्यात. यू आर परफॉर्मिंग युअर ड्युटी. मला देशपांडे साहेबांनी तशी कल्पना दिली होती. फक्त माझी एक रिक्वेस्ट होती. मृदुलाचं आत्ताच काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झालंय, त्यामुळे तिला जास्त स्ट्रेस येऊ नये एवढं फक्त. डोंट वरी डॉक्टर साहेब, वी विल टेक केअर अबाउट दॅट. थँक्यू. मृदुला तिच्या रूममध्ये आहे. सौरभ, यांना मृदूची रूम दाखव. हो मामा. सौरभ त्यांना मृदुलाच्या रूमपर्यंत सोडून आला. सर, इफ यू डोंट माइंड, मी मृदुला सोबत थांबलो तर चालेल का. आर्यन म्हणाला. येस मिस्टर आर्यन, तसेही आम्हाला तुमचं पण स्टेटमेंट घ्यायचं आहे. सो मिस मृदुला, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, तुम्ही आम्हाला सगळं नीट सांगा. त्या दिवशी रात्री मी देवळात गेले होते. मृदुला त्यांना तिच्यासोबत घडलेलं सगळं सांगत होती. तिने पूर्ण वेळ आर्यनचा हात घट्ट पकडला होता. तिच्यासोबत नेमकं काय घडत होतं ते आर्यनही आत्ताच ऐकत होता आणि ते सगळं ऐकून त्याला खूप राग येत होता. पण फक्त म्हणूसाठी तो शांत बसला होता. पोलिसांनी त्यांच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. आमचं काम पूर्ण झालंय. थँक्यू फॉर युअर कोऑपरेशन. येतो आम्ही. इन्स्पेक्टर, त्या गुन्ह्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. त्याच्यामुळे माझ्या फॅमिलीला खूप त्रास झालाय. इट्स माय रिक्वेस्ट. वी विल ट्राय ओवर बेस्ट. ते रूमच्या बाहेर गेले तशी मृदुलाने आर्यनला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली. आय एम सॉरी. मी तुला हे आधी सांगायला हवं होतं, पण मला तुला आणखी त्रास द्यायचा नव्हता. म्हणून मृदुला हुंदके देतच म्हणाली. तिला वाटलं तिने हे सगळं त्याला सांगितलं नाही, त्यामुळे तो चिडला असेल तिच्यावर. बच्चा, मी काही म्हणालो का तुला. तू रडू नको ना पिल्लू. चूप, शांत हो.
टेक अ डीप ब्रेथ. आर्यनने तिचे डोळे पुसले आणि तिला पाणी प्यायला दिलं. ती परत एकदा त्याला बिलगली. डोळ्यातलं पाणी अजूनही थांबत नव्हतं. काही वेळ दोघेही शांतच होते. तो फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. तू रागावलाय माझ्यावर? अजिबात नाही. मग बोलत का नाहीयेस? कधी कधी शांतता पण हवीशी वाटते, जेव्हा आपल्यावर एवढं प्रेम करणारी व्यक्ती आपल्या एवढी जवळ असते. आर्यन तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, बापरे, असं असतं का? पण मग तू दिल्लीला असताना काय करायचा रे? तेव्हा तर मी नव्हते तुझ्यासोबत. तिथे मी तिच्याशी गप्पा मारायचो. कुणाशी? आहे एक, जिच्याशी मी तासनतास बोलायचो. कोण? मृदुला लटक्या रागात म्हणाली. बघायचे तुला? ही. आर्यनने त्याचा फोन मृदुलाच्या हातात दिला. तो तिचाच कॅन्डेड फोटो होता, जो त्याने आर्याच्या बर्थडेला लपून काढला होता. तो फोटो बघून मृदुलाच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. खूप सुंदर आहे ना? हिच्याशीच बोलायचो मी दिल्लीला असताना, आर्यन तिच्या कानात म्हणाला. मृदुलाने लाजून त्याच्या छातीवर तिचा चेहरा लपवला आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्याकडे बघितलं. आर्यन, तू दिल्लीला जाणार होतास ना? आता मध्येच काय आठवलं तुला? ते सोड, आधी मला सांग, तू दिल्लीला जाणार होतास ना? हो, जाणार होतो, पण आता नाही जात आहे. का? कारण मी जाणं कॅन्सल केलंय माझ्यासाठी. आर्यन, एवढं काही झालं नाहीये मला. आणि इथे आहेत ना सगळे माझी काळजी घ्यायला. ऑफिसचं काम पण महत्वाचं आहे ना? ते काही नाही, माझं ठरले. तू दिल्लीला जायचे. नाही म्हणू, मी नाही जाणार आहे. आर्यन, तुला माझी शपथ. मृदू, आता तुला जावंच लागणार आहे. यू हॅव नो अदर चॉईस. मृदुला त्याचा गाल ओढत म्हणाली. ओके, मी जायला तयार आहे, बट आय वॉन्ट वन प्रॉमिस फ्रॉम यू. आय नो, मी स्वतःची काळजी घ्यायची. आज जशी एकटी उठली तसं पुन्हा करायचं नाही. जेवण वेळेवर करायचं आणि औषध वेळेवर घ्यायची. हेच ना? चल मग पटकन प्रॉमिस दे मला. प्रॉमिस. गुड गर्ल आहेच मी. आज आर्यन दिल्लीला जाणार होता आणि जाण्याआधी तो मृदुलाला भेटायला आला होता. मृदुला त्याला बाहेर सोडायला आली होती. कामाच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नको. जेवण नीट कर, वेळेत झोप, उगाच जागत बसू नको. पोहोचलास की आधी आईना कळव, त्या काळजी करत असतात रे. आणि मृदुलाचं आर्यनला सूचना करणं सुरू होतं. अगं हो, किती इंडक्शन्स देतेस? मी काय पहिल्यांदा जातोय का बच्चा दिल्लीला? आर्यन हसत तिच्या डोक्याला डोकं लावत म्हणाला. टायपिकल बायकोसारखी वागती आज तू. त्याच्या इतक्या जवळ येण्याने ती शहारली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. आर्यनने तिच्या कपाळावर हलकेच किस केलं आणि तिला मिठीत घेतलं. आता मी एकटं जातोय, पण पुढच्या वेळी आपण दोघांनीही जायचं. काय मिसेस मृदुला आर्यन देशपांडे? वर्ल्ड बी मिसेस मृदुला आर्यन देशपांडे. मृदुला हसून म्हणाली. हो का? पण आता त्याला जास्त वेळ लागणार नाहीये. मी परत आलो की लगेच आपल्या लग्नाची डेट फिक्स करायची. आता तुझ्यापासून आणखी दूर राहायचं नाहीये मला. आर्यन तिच्या हातांवर ओठ टेकवत म्हणाला. मृदुलाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आय लव्ह यू. मृदुला पुन्हा त्याला बिलगत म्हणाली. आय लव्ह यू टू डिअर, अँड डोंट फॉरगेट, यू प्रॉमिस मी यू विल टेक केअर ऑफ युअर सेल्फ. मृदुलाने हो म्हणून मान डोकावली. लवकर परत ये. हो, पण त्यासाठी आधी जावं लागेल ना? फ्लाईटची वेळ होत आली. निघू मी? मृदुला म्हणाली. तिचा चेहरा बघूनच आर्यनला कळत होतं की तिला रडू येतंय. बच्चा, फक्त 8 दिवसांसाठी जातोय मी. असं रडून बाय करणार आहेस का मला? मृदुलाने नकारार्थी मान डोकावली. माझी मृदू हसताना खूप गोड दिसते आणि मला तिला तसंच बघायला आवडतं. आर्यन तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला. मृदुलाने त्याच्या हातावर हात ठेवला आणि ती गोड हसली. दॅट्स लाईक माय गुड गर्ल. चला, उशीर होतोय, निघतो मी. बाय बाय आर्यन. मृदुलाने त्याचा हात धरून त्याला थांबवलं. तो तिच्याकडे फिरला तसं तिने पटकन त्याच्या गालावर किस केलं. आय विल मिस यू टू बच्चा. आर्यन हसत कारमध्ये बसला. त्याची गाडी दिशे होईपर्यंत मृदुला तिथेच उभी होती. नंतर ती आत निघून गेली. संध्याकाळी मृदुला तिच्या रूममध्ये बसली होती तेव्हा आर्या तिथे आली. मृदू, आर्या, अगं आत ये ना. आर्या तिच्या शेजारी येऊन बसली. एकटीच आलीस? मग काय करू? घरी एकटी बोर झाले म्हणून म्हटलं तुला भेटून यावं. अच्छा, आर्याने सांगितलं का? हा पहा ना. मृदुला हसत म्हणाली. अरे यार, मला माहित होतं तुला कळेल. त्यानेच पाठवलं मला. त्याला काळजी वाटत होती तुझी. मला माहितीये ग, त्याला खूप काळजी वाटते माझी. तरीही मी नेहमी मूर्खपणा करते. आजही मी खूप ठरवलं होतं की नाही रडायचं त्याच्यासमोर, पण तरीही तो निघाला. आणि डोंट वरी मृदू डार्लिंग, हो जाता है कभी कभी हमारा भाई नहीं तो क्या हुआ, हम है ना. हमारे होते हुए आपको फिक्र करने की कोई ज़रूरत नहीं है. और यही डायलॉग हम अभी आर्यन को सुना के आ रहे हैं. आर्या राजेशाही
थाटात म्हणाली. तिची नौटंकी बघून मृदुला हसायला लागली. आर्यन बरोबर बोलतो. तू ना एक नंबरची नौटंकी आहेस. आर्या खूप वेळ तिच्याशी गप्पा मारत बसली होती. नंतर ती तिच्या घरी निघून गेली. आर्याने दिल्लीला पोहोचल्यावर मृदुलाला मेसेज केला होता. त्यानंतर तो ऑफिसला गेला. रात्री आर्यनला हॉटेलवर यायला खूप उशीर झाला होता. आल्याबरोबर त्याने आधी मृदुलाला फोन करायला मोबाईल हातात घेतला. खूप उशीर झालाय, ती झोपली असेल का, फोन करू की नको. नाहीच करत, उगाच माझ्या फोनमुळे तिची झोपमोड व्हायला नको. आर्यनने फोन ठेवून दिला. तो खूप दमला होता, त्यामुळे फ्रेश होऊन लगेच झोपायला आला. त्याने मृदुलाचा फोटो बघितला, तिला गुड नाईट विश केलं आणि तो झोपला. इकडे मृदुला खूप वेळ आर्यनच्या फोनची वाट बघत होती. कितीही झोपायचा प्रयत्न केला तरी तिला झोप येत नव्हती. काय करू, मीच फोन करू का त्याला? पण तो झोपला असेल तर? जाऊ दे, दमला असेल तो. माझ्या फोनमुळे त्याची उगाच झोपमोड व्हायची. मृदुलानेही हाच विचार करून फोन ठेवून दिला. रात्री कधीतरी उशिरा तिला झोप लागली. सकाळी मृदुलाला फोनच्या आवाजाने जाग आली. तिने बघितलं तर आर्यनचा मेसेज आला होता. गुड मॉर्निंग माय स्वीट हार्ट. सॉरी बच्चा, काल रात्री खूप उशीर झाला होता म्हणून तुला कॉल नाही केला. रात्री तुला फोन करेन असं वचन देतो. आता प्लीज हसत राहा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझी खूपच जास्त आठवण येते. मेसेज वाचून मृदुलाच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. आय लव्ह यू टू. मृदुलाने फोनला किस केलं. दिवसभर तिने स्वतःला कामात बिझी ठेवलं. रात्री जेवण झाल्यावर ती टेरेसवर येऊन बसली. ती पाय जवळ घेऊन आकाशाकडे बघत होती. कसल्या तरी विचारात गुंग होती. फोनच्या आवाजाने ती भानावर आली. आर्यनचा व्हिडिओ कॉल होता. तिने लगेच फोन उचलला. आताही ती तशीच पाय जवळ घेऊन बसली होती. हाय बच्चा, थँक गॉड तू फोन उचलला. मला वाटलं आजही आपलं बोलणं होतंय की नाही. काल खूप वाट बघितली असशील ना माझ्या फोनची. सॉरी ग बच्चा, काल खरंच खूप लेट झालं होतं. आर्यन बोलत होता आणि मृदुला फक्त ऐकत होती. त्याला बघूनच तिचं मन शांत होत होतं. जेवला नाहीयेस ना अजून? ऑफिसवरून आला आणि लगेच मला फोन केला. हो ना, सगळं न सांगता कसं कळतं ग तुला. झालं, आता आधी जेवण मागव. आत्ता माझ्यासमोर. बापरे, आज कुणीतरी मला डायरेक्ट ऑर्डर देते. आर्यने फोन करून जेवण मागवलं. मॅडम जेवण येते. गुड. आता तरी राग गेला का तुमचा? राग कुठे आला होता मला? अच्छा, राग नव्हता आला का? नाही. तेवढ्यात आर्यनच्या लक्षात आलं की तिला थंडी वाजते. एक मिनिट बच्चा, तू एवढ्या रात्री टेरेसवर काय करतेय? काही नाही रे, सहज आले. तुला खोटं बोलता येत नाही ग राणी. बाबांची आठवण येते ना? मृदुलाने हो म्हणून मान डोकावली. मृदुला लहान असताना रात्री आकाशाकडे बघत गप्पा मारणे ही आणि तिचे बाबा दोघांचीही आवडती गोष्ट होती. अजूनही जेव्हा मृदुलाला त्यांची खूप आठवण यायची तेव्हा ती अशीच टेरेसवर येऊन बसायची. आणि हे आर्यनला माहीत होतं. आज पहिल्यांदा दादूला बाबांच्या फोटोशी बोलताना बघितलं. तो दाखवत नसला तरी बाबांची कमतरता जाणवते रे त्याला. ते असते तर सगळं किती वेगळं असतं ना. मृदुला तिच्याच विचारात बोलत होती. आर्यन अगदी प्रेमाने तिच्याकडे बघत होता. तिने त्याच्याकडे बघितलं आणि ती तिच्या विचारातून बाहेर आली. मी पण काय बोलत बसले, उगाच तुझा मूड खराब केला. मृदुलाने डोळे पुसले. जाऊ दे ते सगळं, मला सांग तुझा दिवस कसा गेला? मृदुला हसत म्हणाली. थंडीने तिच्या अंगावर शहारे येत होते. तुला थंडी वाजते बाळा, तू आधी उठ आणि खाली जा. मृदुला त्याचं ऐकून खाली जायला निघाली. मृदुला पायऱ्या उतरत होती आणि आर्यन फक्त तिला बघत होता. काय रे, असा का बघतोय? बघतोय की यावेळेही कुणी एवढं क्यूट कसं दिसू शकतं? आर्यन. मृदुला लाजून हसत म्हणाली. आता आणखी क्यूट दिसते. अशीच हसत राहा, ते जास्त आवडतं मला. ते दोघे बराच वेळ बोलत होते. थोड्या वेळात डोअर बेल वाजली. तुझं जेवण आलं वाटतं, जेवून घे. आपण उद्या बोलू. आणि हो, लवकर झोप. आता काम करत बसू नको. यस बॉस, बाय. गुड नाईट. गुड नाईट. 2 दिवस असेच निघून गेले. दिवसातून निदान एकदा तरी ते एकमेकांशी बोलायचे. आज घरी मोठ्यांपैकी कुणीच नव्हतं. यश, मृदुला आणि सौरभ रूममध्ये बसून गप्पा मारत होते. दादा, तुला आठवतं आपण लहानपणी असताना तू कधीतरी मामीसोबत घरी यायचा, तेव्हा मूवीची साडी घेऊन यायचा आणि मग आपण ते मिळून मूवी बघायचो. किती मजा यायची ना? हो ना. हे दादा, आज आपण बघायची का तशी मूवी? ठीक आहे, बघूया. मृदू, काय ग, बघायची ना मूवी? हो बघूया ना. तुम्ही तयारी करा, तोपर्यंत मी काहीतरी खायला बनवते. तिघे ही मूवी बघत होते. यशचं लक्ष मात्र सारखं फोनकडेच होतं. त्याला कुणाचा तरी मेसेज आला तसा तो पटकन उठून गेला. मृदूच्या काही ते लक्षात आलं नाही. मृदुला अगदी गुंग होऊन मूवी बघत होती आणि अचानक तिच्या डोळ्यांवर कुणीतरी हात ठेवला. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. आर्यन. ती पटकन उठली आणि त्याला घट्टमिठी मारली. मृदुलाला त्याला बघून एवढा आनंद झाला होता की तिला काय बोलावं हेही सुचत नव्हतं. तू आज यायला नको होतं का? ओके, जातो मी परत.
आर्यन तिला चिडवण्यासाठी म्हणाला, नाही नाही. मृदुलाने पटकन त्याचा हात पकडला. आर्यनने हसून तिच्या गालावर हात ठेवला. कुठेच नाही जात आहे मी. अरे यार, मिस केलं ना मी. आर्या आत येत म्हणाली, मग काय, तुला आधीच म्हणालो होतो ना लवकर ये म्हणून. यश म्हणाला, काय ग नौटंकी, काय मिस केलं. आर्यनने तिला विचारलं, तुला बघितल्यावर या मॅडमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघायचे होते मला. आर्या मृदुलाचे गाल ओढत म्हणाली, हो का, मग त्यासाठी थोडं लवकर यायचं ना. आर्यन तिचा कान पकडून म्हणाला. काही वेळ सगळे तिथेच गप्पा मारत बसले होते. मृदू, तुला आर्यनला एंगेजमेंटचा अल्बम दाखवायचा होता ना. यश म्हणाला, अल्बम, तो कधी आला. आर्यनने विचारले. जिजू, अरे अल्बम 2 दिवसांपूर्वीच आला. आम्ही सगळ्यांनी बघितला. दीदीला तू आल्यावर तुझ्यासोबत बघायचा होता. सौरभ म्हणाला, जा ना, तुम्ही दोघं अल्बम बघा. आर्या म्हणाली, आता नको, आपण किती दिवसांनी असे एकत्र बसलोय आणि अल्बम कुठे पडून जातोय. आम्ही नंतर बघू ना. मृदुला म्हणाली, ओ मॅडम, आमचं आधीच ठरले. आम्ही तिघे बाहेर जातोय पाणीपुरी खायला. आता तुमचं तुम्ही बघा काय करायचे ते. पाणीपुरी मला सोडून. पाणीपुरी हा मृदुलाचा वीक पॉइंट होता आहे, सगळ्यांनाच माहीत होता. हो, कारण तुला पाणीपुरी खायला चालत नाही. यश म्हणाला, ठीक आहे जा. आर्यन, चल आपण माझ्या रूममध्ये जाऊया. मृदुला लटक्या रागत म्हणाली आणि आर्यनचा हात पकडून त्याला घेऊन जाऊ लागली. आर्यनने मागे वळून यशला डोळ्यांनीच थँक्यू म्हटलं. मला सोडून गेले ना, जाऊ दे, आपण पण जाऊया, यांना न सांगता. पाणीपुरी, आईस्क्रीम सगळं खाऊ. मृदुला पुढे चालत होती आणि आर्यन हसत तिच्या मागे जात होता. रूममध्ये आल्यावर आर्यनने तिला मागून मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर हनुमुठी टेकवली. काय होतंय मला माझ्या बच्च्याला, एवढी चिडचिड का करतीये हा. मृदुलाने त्याच्या हाताभोवती तिचे हात गुंडाळले. मला कुठे, काय झालंय. अच्छा, मग आतापर्यंत काय चाललं होतं. ते मी मस्करी करत होते. हो का, बरं. आर्यन हसत म्हणाला. आर्यन, तू आजच कसा काय परत आला. म्हणजे तुला 1 आठवडा लागणार होता ना. मग त्यांनी तुला एवढ्या लवकर कसं परत येऊ दिलं. बहुतेक त्यांना कळलं असेल की मृदू मला खूप मिस करतीये. अच्छा, मस्करी करून झाली असेल तर खरं काय ते सांगशील का. तुला परत जावं लागणार नाहीये ना. जावं तर लागेल ना, पण आपण दोघांनीही. आर्यन तिला स्वतःकडे वळवून म्हणाला, नक्की ना. 100%. आर्यनने तिच्या डोक्यावर आपले ओठ टेकवले. मृदुला त्याच्या कुशीत शिरले. उद्या तुझ्या बर्थडे असताना मी तिथे कसा राहू शकलो असतो. टुमॉरो विल बी वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल डे ऑफ युअर लाईफ.